तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर शहरातील SBIचे एटीएम मागील वर्षी 2024 मध्ये चोरून नेल्याची घटना घडली होती। या चोरी प्रकरणातील एका फरार आरोपीला नुकतेच बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। या प्रकरणी 10 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला जालन्यातून ताब्यात घेतले। या एटीएम चोरी प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये मागच्या वर्षी या घटनेतील फरार आरोपी विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील तपास गतिमान करत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशेष पथक तयार करून आरोपीला सापळा रचून पकडले। तामगाव पोलिसात अपराध क्रमांक 5/2024 कलम 395, 380, 427, 34 भारतीय दंडविधान गुन्ह्यात 2024 पासून एटीएम कटिंग गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी साजिद खान उर्फ जम्मू झाडी बशीर खान वय 34 वर्ष राहणार जालना असे या आरोपीचे नाव आहे। दरम्यान पुढील कायदेशीर कारवाई करता या आरोपीला तामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। एटीएम मशीन कटिंग करून चोरी करणाऱ्या टोळीतील हा मुख्य आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्याच्याकडून इतर सहकारी गुन्ह्याचे नेटवर्क आणि चोरी गेलेली रक्कम याबाबत पुढील चौकशी सुरू असून याबाबत पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत। ही कारवाई बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल एजाज खान, अमोल शेजोल, अजीज परसुवाले, कैलास ठोंबरे, शिवानंद हेलगे या पथकाने केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।